शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न असतील, पाऊस आला, पेरणी कधी करावी? जमिनीत ओल भरपूर आहे, पण जर आज पेरणी केली आणि पाऊस जर नाही आला तर नुकसान होईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 27 मे ते 15 जून पर्यंतचा हवामान अंदाज नेमका कसा राहणार आहे ते देणार आहे. या काळात कोणत्या दिवसात पाऊस होणार आहे, कोणत्या दिवसांना हवामान कोरडं राहील हे सगळं तुम्हाला समजेल. त्यामुळे तुमची पेरणी सुरक्षित होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मिनिटात तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 27 ते 30 मे दरम्यान मुसळधार पावसाचं आगमन. महाराष्ट्रातील बहुतांश भागात, कोकण, मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस होईल. खास करून 27 व 28 मे रोजी मुंबई, इगतपुरी, पुणे भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तरीही या काळात पेरणी टाळा, कारण पाऊस सातत्याने नसेल. जमिनीत ओल असेल, पण पेरणीसाठी घाई करू नये. 1 ते 6 जून दरम्यान हवामान कोरडे राहील. या काळात हवामान कोरडे राहील, सूर्यदर्शन होणार. जमिनीत आधीच ओल असल्याने काही वेळा पेरणीसाठी योग्य आहे. तर 3 ते 7 जून पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 7 जून पासून हळूहळू ढग जमा होण्यास सुरुवात होईल. काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाचा जोर वाढण्याआधी शेतीचं काम पूर्ण करा. 8 व 9 जूनला पावसाचा जोर अधिक वाढेल. मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 ते 12 जून दरम्यान मान्सून स्थिर होण्यास सुरुवात होईल. या काळात मान्सून महाराष्ट्रात अधिक स्थिर होईल. काही भागात सलग 3 ते 4 दिवस पाऊस होऊ शकतो.